आज आपण त्रिपुरी पौर्णिमेची खास गोष्ट जाणून घेऊया, जिला देवांची दिवाळी असंही म्हणतात. पण या सणामागे नेमकी कोणती कथा आहे? चला तर मग जाणून घेऊया. गोष्ट सुरू होते जेव्हा भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. त्यांच्या अनुपस्थितीत भगवान शंकर संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळतात. पण तेव्हाच त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस येतो आणि जगात हाहाकार माजवतो. त्याने साधू संतांपासून ते देवांपर्यंत कुणालाच सोडलं नाही, सगळीकडे दुःख पसरवलं. मग घाबरलेले सगळे देव मदतीसाठी भगवान शंकरांकडे धाव घेतात. आणि मग भगवान शंकर आणि त्रिपुरासूर यांच्यात एक भयंकर युद्ध सुरू झालं. शेवटी शंकरांनी आपल्या दिव्य शक्तीने त्या राक्षसाचा वध केला आणि सगळ्यांना भयमुक्त केलं. त्याच वेळी भगवान विष्णू आपली 4 महिन्यांची योगनिद्रा संपवून जागे झाले आणि मग झाली ती अविस्मरणीय हरिहर भेट. या भेटीत शंकरांनी विश्वाचा कारभार पुन्हा एकदा विष्णूकडे सोपवला. शंकरांचा विजय आणि ही हरिहर भेट म्हणूनच या दिवसाला देवदिवाळी म्हणतात. या दिवशी या दिव्य ऐक्याच्या सन्मानार्थ एक खास पूजा केली जाते. माहिती आहे का? विष्णूंना बेलाचं पान आणि शंकरांना तुळस ही अदलाबद्दल त्यांच्या अटूट नात्याचं प्रतीक आहे. लोक त्रिपुरा वात लावतात, घरं मंदिरं दिव्यांनी उजळवतात आणि दीपदानही करतात. या शुभ दिवशी भगवान शंकरांनी आपल्या भक्तांना एक खूप मोठं वचन दिलं. ते म्हणाले, जो माझी भक्ती करेल त्याला मी स्वतः वैकुंठात घेऊन जाईन. यामुळेच त्रिपुरी पौर्णिमा हा दिवस भक्ती आणि आशेचं एक महान प्रतीक मानला जातो. अशाच आणखी दिव्य कथा आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.